नमस्कार. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. आता दसरा याविषयी मी थोडक्यात आज माहिती देणार आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. ते कसे तर विजयादशमी आपण म्हणतो ना, विजयादशमी ही एक प्रेरणा देणारी अशी क्षात्र प्रवृत्ती म्हणतात, जागृत करणारा असा हा सण आहे आणि परस्परामधील प्रेम वाढवणारा असा हा सण आहे विजयादशमी दसरा. मग आपल्याला काय शिकवतो तो, म्हणजे या दसऱ्यापासून आपण काय शिकतो तर स्वतः समवेत इतरांचा विचार करायला शिकवणारा सण म्हणजे दसरा. दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे 9 दिवस ज्याप्रमाणे उत्सव असतो तसाच हा 9 दिवस देवीचा उत्सव असतो. त्या काळामध्ये भजन, कीर्तन, पूजन असे वेगवेगळे कार्यक्रम, ती शक्ती संचारत असते. श्रीसूक्त पठण, अनेक कार्यक्रम होत असतात. एक दैवी शक्तीचा तिथे प्रभाव असतो. असं करून ती अष्टमीच्या दिवशी सरस्वतीच्या भगवतीचे पूजन केले जाते. त्या दिवशी श्रीसूक्तसुद्धा म्हटलं जातं, कुंकुमार्चन केलं जातं आणि नवमीच्या दिवशी शस्त्रार्थ देवीचे पूजन करतात आणि दशमीच्या दिवशी शमीचे आणि शांततेचे पूजन करायचे असते. म्हणजे अष्टमी, नवमी आणि दशमी असे 3 दिवस त्यांचं याप्रमाणे पूजन होतं. तसेच गावामध्ये सुद्धा अशीच पूजा केली जाते. गावाबाहेरही विजयादशमीची किंवा दसऱ्याची पूजा केली जाते आणि हा सण तिथे साजरा केला जातो. का बरं तर तिथे सुख समृद्धी आणणे किंवा शत्रूचा विनाश करणे, शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित करणे हा एक उद्देश असतो आणि सर्वांना शांततेने सोने वाटायचे. अशा प्रकारे विजयादशमीचा सण हा प्रत्येक गावामध्ये किंवा घरामध्ये, शहरामध्ये, इतर ठिकाणी छान प्रकारे असा साजरा केला जातो. आता त्रेतायुगामध्ये एक अशी छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे घडलेली गोष्ट ती कुठली तर तेव्हासुद्धा तो विजयादशमीचा महोत्सव साजरा करत होते. तर तो कसा की अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी. या दिवशी काय होतं तर रामाचे पूर्वज जे रघु होते तर त्या रघु राजाने अयोध्याधीशाने म्हणजे रघुराजा म्हणजे अयोध्याधीश त्याने विश्वजित यज्ञ केला होता आणि आपल्याकडील जी काही सर्व संपत्ती होती ती सगळ्यांना दान करून टाकली होती आणि ते एक छोट्याशा पर्णकुटीमध्ये राहत होते. कौसल्या म्हणून एक तिथे 14 कोटीची सुवर्णमुद्रा हव्या होता, त्याच्याकडे आला होता तो. तेव्हा काय झालं की रघुने कुबेरावर आक्रमण करण्यास तो सिद्ध झाला. पण आपटा व शमी या वृक्षावर कुबेराने काय केलं, सुवर्णांचा वर्षाव केला. आता हा सुवर्णांचा वर्षाव केल्यानंतर कौसाने काय केलं, कौत्स याने काय केलं, केवळ त्याला पाहिजे तेवढ्या 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकीच्या सुवर्णमुद्रा तशाच त्या झाडाखाली होत्या आणि त्यांनी सांगितलं की जे जे कोणी लोक आहेत किंवा प्रजाजनांनी येऊन त्या मुद्रा घेऊन जाव्यात. तेव्हा त्या काळापासून विजयादशमी महोत्सव हा साजरा केला जातो. आता देवी तत्व हे कार्यरत असतं, मग ती तमोगुण किंवा वाईट शक्ती असेल त्याचा नाश होत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी देवी तत्व विष्णू तत्वाच्या समवेत कार्य करीत असते. म्हणून विनाश कार्याबरोबर सुद्धा काय असतं, प्रेम असतं, सृजनता असते, स्थितिजन्य लहरी उमटत असतात. असं हे एक तत्व आहे. ते अशा प्रकारे एक आध्यात्मिक तत्व म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, परंतु
एक शक्ती जी असते ना, प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते, तेव्हा या काळामध्ये ती आपल्याला दिसून येते. आणि हीच ऊर्जा याच लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरत असतात. त्यामुळे श्री विष्णू त्याच्या प्रत्येक अवतारात श्री लक्ष्मीच्या सोबत असतात किंवा सहवासात असतात. आणि मग काय होतं की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा, दसऱ्याच्या दिवशी ब्रह्मांडात रामतत्वाचा, श्रीरामतत्वाचा तारक, तर हनुमान म्हणजे हे दास्य आहेत ना, दास्य भक्तीमधले हनुमान, तर हनुमान तत्वाच्या मारक लहरीचे एकत्रीकरण झालेले असते. मग दसऱ्याला श्रीराम व हनुमान या दोघांचंही तत्त्व असं एकत्र आपल्याला दिसून येतं की त्या लहरी आपल्याला दिसून येतात आणि त्यांचं या दसऱ्याच्या दिवशी स्मरण करतात. आणि हे स्मरण केल्यानंतरसुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या एका मनामध्ये दास्यभक्ती निर्माण होते. अशी ऊर्जा लहरीची एक प्रचंड शक्ती या 10 दिवसामध्ये आपल्याला दिसून येते. आणि दसऱ्याच्या दिवशी ती अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येते, कारण त्या लहरी ब्रह्मांडात इतरत्र सगळीकडे संचारत असतात. आणि त्याचा तो उपयोग जास्तीत जास्त आपण चांगल्या प्रकारे कसा करून घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे. किंवा जास्तीत जास्त त्या दिवशी आपल्याला उपासना करता आली किंवा अन्य काही तुमचे उपक्रम असतील किंवा उपासना असेल ती करायला काही हरकत नाही. आता दसरा हा दिवस कसा आहे तर आत्मचिंतन, प्रार्थना असा हा म्हणजे दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त आत्मचिंतन करा, प्रार्थना करा, वाईट विचारावर नियंत्रण ठेवा, त्या भावना सोडून द्या आणि मग सकारात्मकता आचरण करा. आध्यात्मिक ऊर्जा ही या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ही सर्वोच्च पातळीवर असते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की ब्रह्मांडात त्या शक्तीचा संचार, त्या शक्तींच्या लहरी मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे वावरत असतात. तर या दिवशी साधकांना जास्तीत जास्त फायदा होतो, कारण ही आध्यात्मिक उपासना या दिवशी जास्तीत जास्त लोक करतात दसऱ्याच्या दिवशी. म्हणून हा दिवस कसा आहे तर आत्मशोध आणि ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक सुवर्णसंधी प्रत्येक साधकाला असते. म्हणून या दिवशी उपासना करतात आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत करण्याचा हा एक दिवस आहे दसरा. या दसऱ्याच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की ही उपासना तर चालूच ठेवा किंवा आध्यात्मिक उंची गाठण्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा. सुख, शांती, समाधान ही निश्चितच त्याच्याबरोबर आपल्याबरोबर येते, कारण ही ऊर्जा लहरी इतकी प्रचंड असते, शक्ती इतकी चांगली असते की त्याचा प्रवेशसुद्धा, आपल्या त्या लहरींचा प्रवेश आपल्या शरीरात होत असतो. म्हणून आजच्या दसऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या घरात सदैव सुखसमृद्धीचा वास होऊ देत, आरोग्य चांगलं राहू देत. दसरा हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा व नवीन संधी घेऊन येणारा असो. अशा प्रकारे शुभ विजयादशमी. आज मी दसऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटंसं निरूपणपर माहिती अशी तुम्हाला सांगितलेली आहे. या निमित्ताने जे काही मी सांगितलं असेल त्याचा स्वीकार करा. मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. नमस्कार.